चालायचं ना? काय झालंय? चालू का नाही होते? काय झालं काय केला? उतर बरं 1 मिनिट. स्वतःचे गॅरेज असून स्वतःला गाडी नीट आणता येत नाही. अरे आता ही दुसऱ्याची गाडी आणली मी. मग स्वतःची आणायची ना. अरे माझी दिली एका जणाला, ही कस्टमरची गाडी घेऊन आलोय. काय घरी काय सांगितलंय तू? सांगितलंय मॅक्सच्या क्लासला चालले. आवर लवकर. आपल्या याला 6 वाजतील, तोपर्यंत होय ना घरी ऍडजस्ट? तू आवर. काय काय दाखवलेलं, आज इथे जाऊ तिथे जाऊ मूवीला जाऊ आणि इथे गाडी बंद पडली. आवर ना लवकर. अरे 1 मिनिटात गाडी घेतली, 1 मिनिटात फक्त थांब. आता प्रॉब्लेम लक्षात आलाय. आईश आईला ताई तुमच्या पोरीगत दिसली होती. माझी पोरगी हा बघा बरं. काय ग? कोण? तोंडाचा सोड कमोनी लपली होती तू? हा अगं आई त्याची गाडी बंद पडलेली तेच बघत बसलेलो. मग तू इकडे गाडीकडे कशाला आली? तू तर म्हणे आज गणिताचा कलश आहे, रविवारचा कोणचा कलश आहे तो? अगं आई मित्र आहे तो, गाडी त्याची बंद पडली तेच बघत होतो ना आणि क्लासलाच चालली आई मी. अगं क्लासला त्याच्या गाडीवर जायची तुला काही गरज होती का? गावात कोणी पाहिलं तर काही इज्जत राहील माझी. हा हो, आता गणिताच्या क्लासला चाललो होतो आम्ही दोघं. नाही पण ताई इकडल्या बाजूला कुठं कलश आहे मला नाही माहिती बुवा. इथं आमची गाडी बंद पडली, आम्ही हे रोडनी चाललो होतो तर. अरे पण या अरे. रोडलाच क्लास नाही पुढं. आणि तुला लाज वाटायला पाहिजे. तू गॅरेज मध्ये काम करतो आणि तू कोणता कलश करतो रे? नालाय का? अहो गॅरेज बघून मी क्लासचं करतो, गॅरेज मध्ये पार्ट टाइम काम करतोय. आणि हिला तर लाजच नाही. हिने सगळी लाज सोडून माझी सगळी चव घातली ग. मला कुठं तोंड ठेवायला जागा नाही ठेवली. तुला माहिती ना गावात कशा नावं ठेवतात लोक. आई खरंच क्लासला चाललेलो आम्ही. अगं पण तू आता गाडीवर जाताना दिसती, तू म्हणती मी क्लासला चालले. आई खरंच मित्र आहे तो माझा. अगं तुला का मी येडी दिसते का? अगं जरा 4-5 उन्हाळे मी जादा खाल्ले, जरा केस माझे असेच पांढरे नाही झाले, काहीतरी अनुभव लोकांचे बोलणे खाऊनच झालेत. हा क्लासचं टायमिंग कोणतं आहे नेमकं? आज जायचं बाहेर यायचं? आई काय बोलती तू आणि काय आय आय करती? तुला लाज वाटायला पाहिजे जरा. पोराच्या गाडीवर चालली आणि म्हणती का मी क्लासला चालले, एवढं खोटं? हा आणि कोण आहे यार तू? कोण आहे रे? आई कोण आहे प्रेम आहे तो? माझं त्याच्यावर. मला लग्न करायचंय त्याच्यासोबत. तुझं प्रेम आहे त्याच्यावर आणि तो काय करतो? गॅरेज वर काम हा? आलाय. तुला तुला एवढं बी तुला मित्र मैत्रिणी करायला एवढं कळत नाही तुला? अयो गॅरेजचा केवढा मोठा आहे, तू केवढी आहे? काय हा? मोठं आहे, आमच्या 4 वर्षाचा फक्त गॅप आहे. अगं मैत्रिणी पाहिजे ना, असे मित्र कशाला लागते तुला? आई चांगला आहे तो पण. ते काय बघितलं तू चांगला आहे? अगं एखादी मैत्रीण करायची शाळेतली, नाही तर मी आई होते ना तुला. तो सुख दुःख तू मन मोकळं करायला मी होते ना. मी कधी तुला अंतर दिला? मैत्रिणी सारखेच राहिले ना तुझ्यासोबत. मला वाटायचं नको, मुलीचं मन समजून घेतलं तर पुरीला बाहेर कोणाला काही सांगायची गरज नाही पडायची. मी एवढं तुला समजून घेतलं, तू हे दिवस दाखवलेत मला. तुझ्याकडून मला आहे ना हे अजिबात नव्हतं हे का तू असं करशील असं मला कधीच वाटलं नाही. अहो ऐक की, द्या लग्न लावून. काय कमी, मी 2-4 हजार रुपये दिवसाला कमी येतो. तुला 2-4 हजाराचं काय करायचं? पण तुझ्यासाठी मी काय काय स्वप्न पाहिले होते. हा माझं लेकरू अभ्यास करीन, तू क्लास कायसाठी लावायचे म्हणले? मी चांगली परीक्षा देईन, आई तुझे दिवस बदलीन. चांगलं माहिती रात्रंदिवस लोकांच्या वावराने कष्ट करते, तो शाळासाठी मी पैसे कमवते का नको बाय? आपलं लेकरू आज ना उद्या मोठं होईल, आपल्याला चांगले दिवस येतील. हा आणि तू हे लफडे करत फिरती. लफडं नाही, प्रेम आहे. अरे प्रेम आहे लफडण काय सांगतो आम्हाला? आणि मोठं झालं म्हणजे लग्नच करायचं का आता? दुसरी कामं नाही का तुम्हाला? अरे आधी स्वतःच्या पायावर उभा राहा. 2,000-4,000 कमावतोय, घरी दे जरा. बाप याजानी पैसे मागे हिंडतोय याला त्याला, आणि तू सांगितलं फुगिरी आम्हाला. काय तुला थोडंफार तरी कळलं पाहिजे. स्वतः शिकला नाही काय नाही. अरे या पोरीला तरी शिकू दे नीट. कशाला नादाला लावता असल्या पोरीनं? शिकवीन की मी तिला. शिक्षण झाल्याच्या पुढे लग्न करायचं म्हणतोय मी. कुठं काय हे करतोय का? अरे पण काय करायचंय ते नंतर करा ना. आधी पोरींची शिक्षण उद्या, काय व्हायचंय ते उद्या. अरे थोडीफार लाज वाटू दे तुम्हाला. अगं आई चांगला आहे तो. तो मला बोलला ना मी तुला शिकून देईल करून. अगं पण हे तू स्वतः निर्णय घ्यायची गरज नव्हती ना. घरी आहे ना, तू जर म्हणली असती ना आई मला लग्न करायचं, तर मी एखादा चांगला पोरगा बघून तुझं लग्न लावून दिलं असतं. चांगला मी काय चांगला नाही का? अगं आई अगं तो शिकवणार आहे मला. तुला कळतं का? तो जर चांगला असता ना तर इथं हिंडत नसते बसले. तुला घेऊन घरी आला असता तो डायरेक्ट. घरच्यांशी बोलला असता. घरी पण जायचं होतं मला, पण ती म्हणली आताच नको. मग तिला म्हणतो शिक्षण पूर्ण होऊन दे, आपण घरी जाऊ. मग कधी पार तोंड काळ करून झाले हो. काय तोंड काळ करायला? काय तुम्ही पोरं बोलताय? आणि तुला तरी थोडंफार काय वाटतं का नाही? अरे ही आई आहे ना तुझी आई, लोकांच्या रानात खुरापती, दुन्या भांड्याची कामं करते अक्षरशः. आणि एवढं करून ती शिकवती कोणासाठी करती?
अगं बाप नव्हता तरी तिने दुसरं लग्न नाही केलं, दुसऱ्याबरोबर संसार नाही केला का? तर माझ्या मुलीला कोण सावत्र नको म्हणायला म्हणून. एवढं करून सुद्धा चांगलं उपकार फेडलं तू आईचं. अगं किती शिकलं पाहिजे तू, काय मोठं झालं पाहिजे का असं वागायचं? पटतं तुला तरी हे? आई बापाच्या कष्टाची किंमत नाही राहिली हो तुम्हाला, बाकी काय नाही. तरी मी तिला तेच सांगायचा प्रयत्न करते का बाई मी एवढं कष्ट करते, तू फक्त शिक. आजकाल शिक्षण जास्त महत्वाचं आहे. आई चुकी झाली माझी, माफ कर मला. पण तुला समजायला पाहिजे ना बाळा, हे एक तर खेडगाव, हे काय सिटी आहे का म्हणून काय चांगलं म्हणा, लोक नावच ठेवणार म्हणशील आई अशी असं म्हणूनच पोरीने असं केलं. नाही आहे असं, मी परत नाही करणार ही चूक कधी. दादा चुकलं माझं. काय चुकलं तुमचं? थोडं तरी नीट वागा. अरे काय नाही तरी त्या बाईने काय काय सहन केलं ह्याची तरी जाणीव ठेव. अगं लोक कधीपासून, मी सुद्धा तिला 2-3 वेळा म्हणलोय पोरीचं लग्न करून दे म्हणजे तुझी जबाबदारी मिटन, पण ती म्हणली नाही माझ्या पोरीला शिकवायचंय, माझा पोरीवर विश्वास आहे, ती कधी चुकीचं काम नाही करणार. आणि तू काय आहे भाऊ, माझं चुकलं. मी आहे ना हिला माझ्या संग खुरपायला नेलं असतं ना, मी हिला कळलं असतं. हे माझ्या हाताला खुरपू फोडं आलेत का? तर नको बाई, आपल्या लेकरांना पैसे कमी नाही पडले पाहिजे. क्लास म्हणले तर क्लास लावले, काहीच हिला मी कमी पडून दिलं नाही. का नको लेकरू स्वतःच्या पायावर उभा होईल आणि मग लग्न करून देऊ, निदान माझं नाही तर तिचं तरी चांगलं होईल ना. कसं आहे माहितीये का ताई, चुका होत्यात पोरांकडनं या वयात. आपण ते कितपत चुकायचं हे तरी कळायला नको आहे पोरांना. आणि तुम्ही म्हणताय ना तुमचं खरं प्रेम आहे, तर आयुष्यात काहीतरी मोठं बना आधी. तू शिकून चांगली अधिकारी हो, काहीतरी चांगल्या नोकरीला काम धंदा कर. आणि तू नुसतं गॅरेजवर कामाला नको राहू, ते गॅरेजचं मालक हो, नाही तर स्वतःचं गॅरेज टाक आणि मग ह्याचं असले कुठाने कर. आई तुला माहिती का, तू एवढी एवढी होती तेव्हा तुझे वडील मेले. हा, मला सगळेजण म्हणले तुम्ही दुसरं लग्न करा, आयुष्य कसं काढणार. मी म्हणलं नको, दुसरा बाप माझ्या लेकराला प्रेम नाही करणार, त्याला ते हे नाही देणार ना. त्याच्यामुळे मी म्हणलं नको, दुसरं लग्न करायचं नाही, माझ्या लेकराला मी नीटनाटकं सांभाळीन. पण तू हे दिवस दाखवले मला, हे लयच मला असं बघून वाईट वाटलंय. आई चुकी झाली. हे सगळं केलेलं माझा काहीच उपयोग बरं, झाला जाऊ दे नाही ताई, तुझ्यासाठी. चला तिला घेऊन जावं घरी तुम्ही. कितकी चालतंय, जोपर्यंत तुझं शिक्षण होत नाही तोपर्यंत आता मी तुला फोन वगैरे काय करत नाही. हो तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझी जी इच्छा असेल तर तू मला फोन कर. त्यांनी पण माझं डोळं उघडलं. चल आई. येऊ का, जातो तुम्ही कामाला. जा.